राज्यामध्ये महाविकास आघाडी पुढे, महाविकास आघाडी 26 जागांवर आणि महायुती 23 जागांवर आघाडीवर। माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील 5068 मतांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर। संजय देशमुख आघाडीवर, तर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुखांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। जळगावमध्ये करण पवार हे पुन्हा पिछाडीवर गेलेले आहेत। भाजपच्या स्मिता वाघ यांनी सध्या आघाडी घेतली आहे। स्मिता वाघ यांनी 15225 मतांची आघाडी घेतली आहे। तर करण पवार हे नवखे उमेदवार ते सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। तर भाजपच्या स्मिता वाघ या सध्या आघाडीवर आहेत। तब्बल 15225 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तर उन्मेष पाटील यांच्या जवळचे असलेले करण पवार पुन्हा एकदा या ठिकाणी पिछाडीवर, तर भाजपच्या स्मिता वाघ इथे आघाडीवर। नक्कीच तर माढ्यातून धैर्यशील मोहिते हे 5068 मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत। रणजित नाईक निंबाळकरांसाठी ही धक्कादायक बातमी। तर यवतमाळमध्ये पहिल्या फेरीमध्ये संजय देशमुखांना 6188 मतांची आघाडी। या ठिकाणी यवतमाळ वाशिम मध्ये राजश्री पाटील या पिछाडीवर आहे। तर इंडिया आघाडी या ठिकाणी आता 200चा टप्पा पार करण्याच्या तयारीमध्ये। एनडीए 309 आणि इंडिया आघाडी 199 पर्यंत आता पोहोचलेली आहे। इंडिया आघाडीला या ठिकाणी राहुल शेवाळे 5618 मतांनी पुढे आहेत। राहुल शेवाळे मुंबईमधून आघाडीवर। आताची महत्त्वाची बातमी, अनिल देसाई यांच्यासाठी मोठा धक्का। तर इंडिया आघाडी 199 पर्यंत पोहोचलेली आहे।